नमस्कार शेतकरी मित्रांनो, नदी नाल्यांना ओढ्यांना पूर येणार होता, परंतु झालं उलटं. सोशल मीडियावर हवामान अंदाजाच्या व्हिडिओला पूर आलेला आहे आणि ह्या पुरात आपले शेतकरी बांधव वाहून गेलेले आहे. मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहे, मेसेज येत आहे, कमेंट येत आहे की आम्हाला ह्या तारखेला लागवड सांगितली होती, परंतु आजही पाऊस आलेला नाही. पाऊस तर 15 मेपासून येणार होता, त्यानंतर 28 मेपासून येणार होता, 1 जूनपासून येणार होता आणि 5 जूनपासून तर कन्फर्म येणार होता. शास्त्र विज्ञान पुढे गेलेलं आहे, त्याचा आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे. शेतकऱ्यांना उगाच तुम्ही तारीख सांगितली, मी ही तारीख सांगितली की पाऊस येणारच म्हणून त्याच तारखेवर मी ठाम आहे, अशा काही हवामान अभ्यासक पोस्ट करतात. मी हवामान अभ्यासक नाही. मी शेतकऱ्यांना जेवढी माहिती देऊ शकतो तेवढी देतो, पण अशा प्रकारच्या काही पोस्ट असतात, ह्या पोस्ट अगदी चुकीच्या आहे. यानी शेतकरी आपला बर्बाद होत आहे. परंतु शेतकऱ्यांनी जाब विचारायला पाहिजे. यांना ऑफिशियल अकाउंटेबिलिटी कोणत्याही प्रकारची नाही, परंतु नैतिक जबाबदारी माझीसुद्धा आहे की मी जर एखादी गोष्ट सांगत असेल तर त्याचा पाठपुरावा मी केला पाहिजे आणि मला प्रश्न विचारले पाहिजे. आणि लोक माझ्या ऑफिसमध्ये येतात आणि मला प्रश्न विचारतात की तुम्ही हे बोलले होते, आणि तसंच होत आहे. ठीक आहे. काही हवामान अंदाजक आपल्याला सांगतात की 15 मे रोजी मी हे पाकीट लावलं, ते पाकीट लावलं, ते पाकीट लावलं. म्हणजे हे कोणत्या जाहिराती आहे? म्हणजे मी हे पाकीट लावलं म्हणजे आता पाऊस येणार आहे आणि तुम्हीसुद्धा पेरा. बरोबर. 15 मेपासून पाऊस येणार होता, प्रत्येक 5 दिवसांनी पुढे चाललेला आहे. हवामान अंदाज देणाऱ्याचं काम काय असते? तर मी तारीख सांगितली म्हणून मी त्या तारखेवर ठाम आहे असं नाही. निसर्ग जसा जसा बदलत आहे, निसर्ग आपल्या हातचा नाही. निसर्ग जसा जसा बदलत आहे आणि तांत्रिकदृष्ट्या आपल्याला खूप सारा डेटा मिळत आहे आणि त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येत आहे की समोर परिस्थिती काय उद्भवणार आहे. त्याच्यामुळं हवामान अंदाजकांनी काय सांगितलं पाहिजे, तर त्यांनी सांगितलं पाहिजे की माझा प्रिव्हियस हवामान अंदाज जो होता मागचा, याच्यात थोडे बदल आहे आणि आता असे चेंजेस पुढे राहणार आहे. म्हणजे पाऊस पुढे आहे, परंतु जर का आपण आपले शब्द खरे करायला जर निघालो तर पाऊस आपल्या हातचा नाही. मी दरवर्षी तुम्हाला सांगत असतो की मी हवामान तज्ज्ञ नाही, परंतु आम्ही काही प्रिव्हियस मॉडेल्सचा अभ्यास करतो, आमच्या प्रिव्हियस अनुभवाचा अभ्यास करतो, डेटा जो असतो त्याचा अभ्यास करतो आणि तुमच्यासमोर येणारी परिस्थिती मांडत असतो. येणारी परिस्थिती हे जर निगेटिव्ह असेल तर आम्ही निगेटिव्ह बोलतो, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह बोलतो. शेतकऱ्यांना पाहिजे काय? शेतकऱ्यांना फक्त पॉझिटिव्ह बोलणे पाहिजे. शेतकऱ्यांना नेत्यांसारखे आश्वासनं देणारे हवामान अंदाजक पाहिजे. म्हणून आज आपल्यावर ही परिस्थिती आलेली आहे. याच्या पुढे परिस्थिती येऊ नये म्हणून तुम्ही तांत्रिकदृष्ट्या जे हवामान अंदाज खरे सांगतात त्यांचेच हवामान अंदाज पहा, दुसरे हवामान अंदाज पाहू नका. जे म्हणतात की ठाम तारीख सांगतो त्यांच्या बुद्धीची मला कीव येते, परंतु त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांबद्दल मला वाईट वाटते की शेतकरी आश्वासनाला बळी पडतात. शेतकरी खऱ्या हवामान अंदाजाला कधीही पाहत नाही. म्हणून खऱ्या हवामान अंदाजाचा शोध घ्या. खरं तुमच्यासमोर कोण मांडते त्याबद्दल तुम्ही थोडं ठाम राहा, त्याच्या मागे लागा, कमेंट करा, तांत्रिक प्रश्न विचारा. तुमच्या गावात पाऊस कधी येणार हे विचारू नका, नाहीतर ही परिस्थिती येते. धन्यवाद.